हाय नमस्कार. तर आज नवीन ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हे आमच्या गावाकडली तालीम आहे बघा. हे बघा अशी तालीम आहे आणि तिकडं तालीमचं ते नाही का हे करतात, काय काय करतात मला पण माहीत नाही. पण ही एमचं आम्हाला सगळं सरकारकडून आलेलं आहे आणि तिथं तालीम आहे आतमध्ये. पोरं रोज येतात एमला. सकाळनं पहाटे 5 वाजता, 4 वाजता आणि संध्याकाळनं 5 वाजता का 4 वाजता मला पण माहीत नाही, पण येतात आपली रोज. आणि हो का इथं तसलं खेळायचं आहे, बॉल नाही का टी व्हीत असल्याने आहे का नाही. हो का दिसतंय का तुम्हाला? हे असले सगळी लालच माती आहे. हो का इथून तिथून लाल माती आहे. हो का आणि मी कशासाठी आली इकडं तुम्ही म्हणसान? आली काय की ज्योतिताई एम करायला, तब्येत कमी करायला. तसं काय नाही व, आपली मैना हो का आपली मैना चारायला आणली मी. मैना आपली डोंगरची मैना चारायला आणली. हो का बघितलं का कशी चरती. हे काय खायला बी आहे चांगली हराळी गरगरीत हिरवी गार. म्हणलं चला एक ब्लॉक. आणि एका ताईचा, मुंबईच्या ताईचा मला फोन आलता. ती ताई म्हणली ताई तू गाई दाखव. आज आहे गुरुवारची काय म्हणतात, बारस आहे म्हणते ती बाया, मला पण माहीत नाही. गुराढोराची बारस म्हणते ती. अगं मैना तिकडं काय नाही ग मैना, इकडं आहे इकडं. मैना तर लाजायला लागली बाया आमची. हो का इकडं खायचं सोडलंय आणि तिकडं माझ्या पाठीमागच आहे का काहीतरी खायला. हाय जण हराळी, खा बाया खा. तर ही आपण घेतली बानूसाठी गाई. म्हणलं एका 4 पाय होत्याला अजून म्हणून घेतली. काय करावं. आणि खुरपा ही जातोय गवत ही येईन म्हणून घेतली. तर कामं नाही ते. आता दिवाळी आली तोंडावर. लेकरा बाळांना कपडे नाही, बानूला कपडे नाहीत, दीक्षाला नाहीत. आणि म्हणलं चला दाखवा तरी तुम्हाला आपली गाई. हो का हाय का नाही पांढरी शिपट गौरान. या गायचं गोमतार उपयोगीला येतं, परडी सारवायला शेण उपयोगीला येतं गाईचं. तर म्हणलं चला हाय घरी तर म्हणलं चारावं तरी. म्हणलं मुख्य जनावर मस्त मी गावात आणून ठेवले. पण सकाळ सकाळ दैवार चारल्याला चांगलं असते म्हणते ती, म्हणून सकाळ सकाळ आली मी चारायला. आंघोळ ही केली बघा. आता हिला धुयची, मला गाईला धुयची या. धुवून ही जी पूजा करायची. गाय बारस पाणी भरायचं आहे वाटतं उद्या का परवा दिवशी रविवारी. आणि आज गाय ढोरायची बारस आहे. आज असते वाटतं बारस. म्हणलं चला त्या निमित्ताने आई माईला म्हणतात ना 33 कोटी देव पोटात असतात गायच्या रूपात. 33 कोटी का कमी बोलली का जास्त बोलली मलाच माहीत नाही, पण 33 कोटी मी ऐकून आहे तेवढं देवाच्या पोटात असतात. पार्वती शंकर यांचं रूप आहे गाय माता. तर म्हणलं चला. आणि नंदी म्हणजे बैल, नंदी हा शंकराचा हे असतोय सेवक. असं मला पण जास्त माहीत नाही, जेवढं माहिती आहे म्हणून मी म्हाताऱ्या बायांमध्ये सारखी असते बघा. मला लय पटतं म्हाताऱ्या बायांच्या गप्पा ऐकायला. म्हणलं चला आपल्याला त्या मुंबईच्या ताईनं सांगितलं ताई गाईचं फोटो का म्हणजे हेड्याव बनव, आवडेल आम्हाला बघायला. उद्या हे आहे मग दिवाळीपर्यंत गायांचा लय मान असतो. म्हणलं चला. आणि हो का मारत नाही काय नाही गाय आपली. आणि हे ढावरं आहे का नाही त्यांचं आहे ही मंदिर, त्या पुढं लय हराळी आली. मग आली चाराय जवळच, लय लांब नाही. मस्त गावात ही घरी मस्त आणून ठेवलंय मी. म्हणलं आपल्यापेक्षा म्हणलं मुख्य जनावराला बोलता येत नसलं म्हणून काय झालं, आपल्याला कळलं पाहिजे. बानूमध्ये आणि माझ्या गायमध्ये काहीच फरक नाही, कारण ती पण मुख्य जनावर आहे आणि माझी बानू पण मुकी आहे. तिला काय समजत नाही. म्हणजे शेरडांचं, गुराढोरांचं, अशा लेकरांचं किती अवघड आहे सांगा बरं. म्हणून मनाने सगळ्या गोष्टी आपण केल्या तर आहे त्या. आणि त्या लेकराला काय कळायचं आहे बरं सांगा बरं. मला भूक लागली, मला ताण लागली, आलंय डोक्याला वैताग. आता मी जाणार आहे
कुठं जाणार आहे हे पण तुम्हाला दिसलच. ब्लॉग तर माझा डेली तुम्हाला येतेलच. तुम्हाला माहिती आहे मी एक दिवससुद्धा खडं करत नाही. पण आपल्या जुन्या आय डीला जरा प्रॉब्लेम आला आहे, त्यामुळं नवीन आय डी खोलली. बघत जावा, सपोर्ट करत जावा. आणि कमेंट बॉक्स मी बंद केलेला नाही, ते वरनंच ओपन होय नाही. काय झाले, कुणी काय केलं आहे कुणास ठाव. बघा माणसाला गरीब जगत आहे का नाही त्याला जगू द्यायचा नाही. निंदा करणारी लय असते ती. म्हणतात ना, निंदा करणाराचा घर शेजारीच असावं. लय बोललं का नाही मला पण दम भरतोय बघा. तर म्हणलं चला हाय घरी, तर म्हणलं गायला तर चारा. काल गेलतो बाया खुरपायला. खुरपाय म्हणजे मका गोळा करायला गेलतो. आता मकाचीच काम. आता खुरपानं दिवाळी झाल्यावरच बघा लाडू करंज्या खात खात करायचं. देवा धर्माला लागत, आपण पण खातो, मग देव खातात वय. पण दाखवणं, घरामध्ये सुवास सोडणं आणि करणं ही वेगळीच मजा असते. देव पण खुश आणि आपण पण खुश, हाय का नाही. तुम्ही म्हणसान ताई तू का हालती, गैरला धरलंय उडळती व म्हणून. ती नवीन जागा असल्यावर करते ना तशी, म्हणून धरली. दावं पण बारीकच आहे, अजून मोठं दावं मला आणावं लागल. बघा बघितलं का उडती कशी. बघा हराळी आहे मस्तपैकी हिरवे गारगारीत. म्हणलं चला इथं तर चारावं म्हणलं कड्याने. मस्त आहे आमच्या इकडं खायला बघा गुराढोरांना. हो का दिसलं का, लय आहे खायला. वातावरण तर लय भारी आहे आमच्या इकडं. तिथं देवी लय मोठी बसलेली असते, लक्ष्मी आहे लय मोठी देवी. हे काय गवत आपण निर्मळ ठेवलं तर सगळं निर्मळ होतं, है का नाही. मग आता मी लय निर्मळ गईला तिकडं जागा आपल्या घराच्या बंगल्याच्या मागं नवीन बंगला केला, त्याच्या मागं किती गवत होतं, ते सगळं स्वच्छ केलं मी. मग त्या दिवशी मारता मारता वाचले मी, तर काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून लेकरा बाळाची आई वाचली. हां बरोबर आहे का नाही. एवढा मोठा देवाने साप पाठवल्याने माझ्या पायाहून गेला, बोटाहून गार लागला मला आणि मी ढकलला 2दा खाली. हीच की मोबाईलच्या नादातच म्हणजे हेड्याव नव्हती बनवत, दाखवत होती एक जणाला, आपल्या दारात बसून दाखवत होती. नेमकाच कुठनं आला बिचारा आणि पण मारला. आता काय करता लेकरं बाळ असते, ती बाणू 24 तास घरातच असते, हिंड्यात नाही. त्यामुळं मला मारावं लागलं. मस्त इच्छा नव्हती माझी मारायची, पण म्हणलं देवा माफ कर, लेकरू आहे म्हणून मी केलं तसं. तर काय करावं. हो का गडी पण आपल्यालाच व्हावं लागतंय, जबाबदारी पार पाडावंच लागते. जबाबदारीने सगळ्या गोष्टी होते त्या. तर बानूबाईचं शाळेतलं पैसे आले तर 4,000 का किती. म्हणलं बरं झालं, म्हणलं 2-3 हजाराची दिवाळी आणि 2-3 हजाराची लेकरांना कपडे आणते म्हणलं. ती पण आईच्या खात्यावर हायता अजून. काय करावं, आईचं खातं माझं तेव्हा खातं पण नव्हतं. शाळेतर्फे त्या गोष्टी केलेल्या. बाकी नेमका दिवाळीच्या तोंडातच काल परवा दिवशी त्या सरांचा फोन आला. अहो मॅडम म्हणला तुमच्या बानूबाईचं पैसे पडले, तर म्हणलं जाऊन काढा, म्हणला लेकराला दिवाळी साजरी करा. म्हणलं बरं चालतंय. आता मस्त बानूसाठी एक खुर्ची आणायची मला, पण त्यासाठी पैसे कमी पडतात. लोकांचं देणं लय झालंय, आपल्या हातावरलं पोट आहे. तर चला अगं गाय माय खाती, आता हिला पाणी दाखवते, फुगली आता. तर चला हेडे वावला असला आणि कशी वाटली गाय माझी सांगायला विसरू नका. तर बाय.